नमस्कार. लोकनेते अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं भांडवल करून मतं मागणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विकृत मानसिकतेच्या पदाधिकारी, कार्यकर्ते व उमेदवारांना भारतीय प्रजा सुराज्य पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दशरथ आबा राऊत यांनी चांगलेच खडेबोल सुनावलेत. आमच्याशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी, पदाधिकारी व कार्यकर्ते अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं भांडवल करून मतं मागत असल्याचा दावा केला. दरम्यान त्यांनी पदाधिकाऱ्यांसह उमेदवारांच्या विकृत मानसिकतेचे वावाडे काढत चांगलीच खरडपट्टी काढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मुख्य पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या मृत्यूचं भांडवल करीत समाज माध्यमातून पोस्ट व्हायरल केल्या. त्यामुळे जनभावनांना भारतीय प्रजा पक्षाचे अध्यक्ष व पनदरे गटातील उमेदवार दशरथ आबा राऊत यांनी वाट करून दिली आहे. नमस्कार, मी पनदरे गटामध्ये दशरथ नाना राऊत, भारतीय प्रजा स्वराज्य पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. माझं चिन्ह कबशी आहे. बांधवांनो, बारामती लोकप्रतिनिधी माननीय अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आणि त्याच्यामुळे संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली. सर्वच तालुक्यातल्या पक्षांनी ठरवलं की बाबा काय नाही, जाहीरपणे प्रचार माईक लावून करायचा नाही, कुठं भाषणं करायची नाहीत, फक्त घरोघरी जाऊन पॉम्पलेट वाटून फक्त आपण मत मागायचं. या माध्यमातून आम्ही सर्व विरोधकांनी प्रचार चालू केला. आता थोडे दिवस राहिले असताना सोशल मीडियावर आणि इतर ठिकाणी असं काय ऐकायला मिळायला लागलं की आम्ही ते शॉक झालो, चाट पडलो की एवढ्या मृत्यूचं भांडवल करून तुम्ही भावनिक लोकांना करताय आणि त्या माध्यमातून मत मागताय. घड्याळाला मत दिलं म्हणजे अजितदादा पवार यांना श्रद्धांजली असं भावनिक मत मागताय. त्या भावनिक मत मागत असल्यामुळे आमच्यासारख्या विरोधकाला वाटलं की असे भावनिक मत मागत असतील तर कर्तव्यशून्य उमेदवार उभा यांनी केलेले आहेत. कर्तव्यशून्य उमेदवार आहेत म्हणजे ह्याचा अर्थ तुमचं काहीच कर्तव्य नाही. पण भावांनो, मी तुम्हाला सांगतो, ही वेळ भावनिक व्हायची नाही. आपलं सर्वांचंच प्रेम अजितदादा पवार यांच्यावर होतं, मी ते नाकारू शकत नाही. परंतु भावनिक होऊन जर मत मागत असताल तर त्यांना मत देऊ नका. आम्ही लोकांच्या सेवेसाठी उभा राहिलेलो आहोत. अनेक गाव, 20 ते 22 गाव आहेत, त्यातली 4-2 गावं जर सदन सोडली तर इतर वाड्या, वस्त्या, डोंगर कापारेला इतर ठिकाणी विखुरलेले आहेत. त्या ठिकाणी अजूनही पाण्याची व्यवस्था नाही, अजूनही रस्त्याची व्यवस्था नाही, अजूनही आरोग्याची व्यवस्था नाही, अजूनही शाळा जवळ नाही. अशा कित्येक गोष्टी लोकांच्या तिथल्या समस्या आहेत आणि त्या समस्या कुठेतरी सोडवायला पाहिजेत. या माध्यमातून माझ्यासारखा माणूस इथं उमेदवारी टाकून उभा राहिलेला आहे. म्हणून माझ्या भावांनो, खरंच तुम्हाला सांगतो, ही लोक भावनिक होऊन जर मतं मागत असताल तर त्यांना तुम्ही मतं देऊ नका. आम्हाला का मतं द्या? आम्ही आमचं विजन तुमच्यापुढे ठेवलेलं आहे. आम्ही पूर्ण वेळ काम करणारी माणसं आहोत. सक्षम एक जर विरोधक आला निवडून तरी तो सगळ्या प्रश्नांना वाचा फोडू शकतो. म्हणून पंधराच्या जनतेनो, मतदारांनो,